हॅलो स्टुडंट, तर मागच्या लेक्चरला फाउंड्री युनिट नंबर 3 फ्रॉम MMP या फाउंड्री युनिटमध्ये आपण मागच्या लेक्चरला पॅटर्न म्हणजे काय, पॅटर्नला कुठले कुठले मटेरियल आपण पॅटर्न मटेरियल म्हणून वापरतो, पॅटर्न्सचे टाईप्स कोणते हे पाहिलं होतं. आज आपण पॅटर्न अनालिसिस म्हणजे काय आहे ते पाहणार आहोत. पॅटर्न म्हणजेच काय, मॉडेल की ज्या मॉडेलमुळे आपण कॅव्हिटी माउल्ड कॅव्हिटी सँडमध्ये तयार करतो किंवा एक इम्प्रेशन तयार करतो. जो कास्ट पार्ट पाहिजे आहे तशा शेपचा आपण एक इम्प्रेशन किंवा कॅव्हिटी आपण माउल्डमध्ये तयार करतो आणि ते करण्यासाठी आपण पॅटर्नचा मॉडेल म्हणून वापर करतो. तर पॅटर्नला आपण जो कास्ट पार्ट आपण बनवणार आहोत त्याच साईजचा आपण बनवत नाही, तर त्या पॅटर्नला आपण वेगवेगळे अलाउन्सेस देतो. तर ते वेगवेगळे अलाउन्सेस का देतो, तर बघा कधी कधी काय होतं, जर आपल्याला कास्ट पार्टचा जो साईज आहे तोच साईज आपण पॅटर्नला दिला तर त्याच्यामुळं काय होतं की जो फायनल कॉम्पोनंट म्हणजे कास्ट कॉम्पोनंट आहे त्याचा साईज थोडा अंडर साईज होतो, कमी साईजचा तो कास्ट पार्ट होऊ शकतो. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट साईज आपल्याला जो आहे तो कास्ट पार्टचा मिळत नाही. त्याच्यामुळं आपण पॅटर्नला वेगवेगळे अलाउन्सेस देतो. म्हणजेच जसं की श्रिंकेज म्हणजेच काय हे आपण आता पुढच्या ह्याला पाहणारच आहोत पुढं. नेक्स्ट ड्राफ्ट अलाउन्स देतो, फिनिशिंग अलाउन्स देतो किंवा मशीनिंग अलाउन्स देतो, डिस्टॉर्शन आणि रॅपिंग अलाउन्स देतो. आता हे नेमकं काय आहे हे आपण पाहूया. त्यातला पहिला जो अलाउन्स आहे तो म्हणजे श्रिंकेज अलाउन्स. आता बघा आपण माउल्ड कॅव्हिटी तयार केलेली आहे. आता ह्या माउल्ड कॅव्हिटीमध्ये आपण मोल्टन मेटल ओतणार आहोत. मोल्टन मेटल समजा आता ओतलं तर काय होणार, ते मोल्टन मेटल हळूहळू थंड व्हायला सुरुवात होणार. थंड व्हायला म्हणजे सॉलिडिफाय व्हायला सुरुवात होणार. मग सॉलिडिफाय झालं म्हणजे सॉलिडिफाय होत असताना मोल्टन मेटल हे सॉलिडिफाय होत असताना ते आकुंचन पावतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतं किंवा श्रिंक होतं. म्हणजेच आकुंचन पावतं म्हणजे त्याचा साईज काय होणार आहे, हळूहळू कमी होणार आहे. म्हणजे जो आपल्याला कास्ट पार्टचा साईज पाहिजे तो साईज आपल्याला मिळणार नाही, त्यापेक्षा कमी साईजचा पार्ट आपल्याला मिळेल. मग ते ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो आपण पॅटर्न बनवणार आहे तो थोडा लार्ज साईजचा बनवायचा आहे. जेवढ्या अमाऊंटनं ते मेटल श्रिंक होते तेवढा अमाऊंट जास्त देऊन आपण पॅटर्न बनवतो, जास्त साईजचा पॅटर्न बनवतो. त्याला आपण म्हणतो श्रिंकेज अलाउन्स. म्हणजे आपण पॅटर्नला श्रिंकेज अलाउन्स प्रोव्हाइड करतो. आता वेगवेगळ्या मेटलचा श्रिंक होण्याचा रेट, आकुंचन पावण्याचा रेट हा वेगवेगळा असतो, त्यानुसार आपण श्रिंकेज रूल बनवत असतो. नेक्स्ट आहे ड्राफ्ट अलाउन्स. ड्राफ्ट म्हणजे आता बघा काही वेळेस काय असतं की पॅटर्नला असे व्हर्टिकल अशा एजेस असतात, ह्या व्हर्टिकल अशा स्ट्रेट शार्प एजेस असतात. मग त्यामुळं काय होतं, आपल्याला आता पॅटर्न काढायचा आहे सँडमधनं. हा पॅटर्न समजा आपण काढायला घेतला तर आपण जेव्हा हा पॅटर्न काढतोय तेव्हा ह्या स्ट्रेट एजमुळं काय होतं, स्ट्रेट साईडमुळं काय होतं, माउल्ड जी वॉल आहेत किंवा एजेस आहेत माउल्डच्या साच्याच्या जे एजेस आहेत, बाजू आहेत, त्या डॅमेज होऊ शकतात. त्यामुळं हे ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करतो, थोडासा इनवर्ड टेपर दोन्ही साईडला देतो. हा इनवर्ड टेपर दिलेला आहे, ठीक आहे. अँगलमध्ये थोडा हा इनवर्ड टेपर आपण देतो. हा जो इनवर्ड टेपर आहे किंवा हा जो अँगल आहे किंवा हा टेपर दिलेला आहे त्याला आपण म्हणतो ड्राफ्ट. जेणेकरून आता जेव्हा आपण पॅटर्न काढणार तेव्हा त्या माउल्ड कॅव्हिटीला इंजुरी होऊ नये किंवा ते माउल्ड कॅव्हिटी जी आहे ती डॅमेज होऊ नये, त्याचे माउल्ड वॉल्स डॅमेज होऊ नये, माउल्डच्या एजेस डॅमेज होऊ नये, ह्याच्यासाठी आपण थोडासा आतल्या साईडनं टेपर देतो. त्या टेपरला आपण म्हणतो ड्राफ्ट. हा डिग्रीनं दाखवला जातो किंवा मिलीमीटर पर मीटरनं हा दाखवला जातो. नेक्स्ट आहे मशीनिंग अलाउन्स. आता मशीनिंग अलाउन्स म्हणजेच काय की काही कास्टिंग झाल्याच्या नंतर जो कॉम्पोनंट असेल त्याला आपण मशीनिंग करतो. काही ठिकाणी आपल्याला काही सरफेस मशीनिंग करावं लागतात, जे रफ सरफेस आहेत ते मशीनिंग करावं लागतात. आता मशीनिंग करतो म्हणजेच काय करतो, आपण थोडंसं मटेरियल त्यातलं रिमूव्ह करतो. मग आता मटेरियल जर रिमूव्ह केलं कास्ट कॉम्पोनंटमधनं तर परत काय झालं, कास्ट कॉम्पोनंटचा साईज हा कमी झालेला आहे. मग त्यासाठी आपल्याला आधीच लक्षात यायला पाहिजे की कोणते सरफेस आपल्याला कास्ट पार्टचे मशीनिंग करायचे आहेत. म्हणजेच आपण काय करणार की थोडासा पॅटर्नचा साईज तिथं थोडा जास्त देणार, जेणेकरून काही अमाऊंटचं मटेरियल हे मशीनिंगमध्ये जाणार आहे. हे कन्सिडर करून आपण पॅटर्नचा साईज थोडासा जास्त बनवणार आहेत. त्याला आपण म्हणतो मशीनिंग अलाउन्स. आता हा व्ही किंवा एफ ह्या लेटरनं आपण मशीनिंग अलाउन्स ते दाखवत असतो.
आता हे कशावर अवलंबून आहे, जो साईज आपण देणार आहे, पॅटर्नचा साईज वाढवणार आहोत किंवा जे काय अमाऊंट एक्स्ट्रा म्हणजे मटेरियल आपण ॲड करणार आहोत पॅटर्नच्या साईजमध्ये, ते कशावरती अवलंबून आहेत, तर कोणतं मेटल आपण कास्टिंग करणार आहोत, कास्टिंगचा साईज आणि शेप, कॉम्प्लेक्स शेप आहे का सिम्पल शेप आहे, साईज किती आहे, आणि मेथड ऑफ माउल्डिंग ह्याच्यावरती द अमाऊंट दॅट इज टू बी ॲडेड टू द पॅटर्न डिपेंड्स. नेक्स्ट आहे डिस्टॉर्शन अलाउन्स. आता काही शेप जे असतात यू, व्ही किंवा आय अशा ज्या शेप्स आहेत त्या काय होतं, त्याला फ्लॅट सरफेस असतो. ठीक आहे. मग काय होणार आहे बघा, जेव्हा आपण मेटल ओतणार आहे तेव्हा मोल्टन मेटल ओतल्याच्या नंतर अनइवन श्रिंकेज किंवा अनइवन मेटल थिकनेस ह्याच्यामुळं त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन होतं. डिस्टॉर्शन होतं म्हणजे काय होतं, आता सपोज हा आय सेक्शन आहे, ह्या आय सेक्शनला वरचा सरफेस फ्लॅट आहे, पण जेव्हा तो कूल होईल, सॉलिडिफाय होईल, तेव्हा आपल्याला असं ऑब्झर्व होतं की वरचा सरफेस आतल्या साईडनं बेंड झालेला आहे. वरचा सरफेस फ्लॅट आहे येत नाही, तर तो आतल्या साईडनं बेंड झाला आहे. का, तर डिस्टॉर्शनमुळं, अनइवन थिकनेसमुळं, अनइवन श्रिंकेजमुळं. मग ते ओव्हरकम करण्यासाठी काय करायचं, आता किती अमाऊंटनं ते आतल्या साईडला बेंड झालेलं आहे तेवढ्या अमाऊंटनं बाहेरच्या साईडला पॅटर्नला काय करायचं, बेंड करायचं, जेणेकरून मेटल जेव्हा आपण मोल्टन मेटल ओतू तेव्हा ते सॉलिडिफाय झाल्यावर आपल्याला असा फ्लॅट सरफेस आपल्याला मिळेल. ठीक आहे. ह्याला आपण म्हणतो डिस्टॉर्शन ऑर कॅम्बर अलाउन्स. नेक्स्ट आहे शेक अलाउन्स किंवा रॅपिंग अलाउन्स. आता बघा, आपल्याला पॅटर्नला काढून घ्यायचं आहे, सँडमधनं पॅटर्न काढून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला रॅपिंग करावं लागेल. रॅपिंग करतो म्हणजेच काय करतो, तर पॅटर्न थोडासा हलवतो आणि मग काढतो, हळूहळू काढतो तो पॅटर्न सँडमधून. म्हणजे हलवत असताना पॅटर्नला ते माउल्टची साईज काय होणार आहे, थोडीशी वाढणार आहे. मग हे पण आपल्याला कन्सिडर करावं लागतं, म्हणून पॅटर्नला आपल्याला शेक अलाउन्स किंवा रॅपिंग अलाउन्स द्यावा लागतो. मग हे ओव्हरकम करण्यासाठी पॅटर्नला थोडासा साईज पॅटर्नचा आपल्याला कमी घ्यावा लागतो. आत्तापर्यंतचे जे अलाउन्स पाहिले त्याच्यामध्ये पॅटर्नचा साईज हा जास्त घेतला होता, पण ह्याच अलाउन्समध्ये आपल्याला पॅटर्नचा साईज थोडासा कमी कन्सिडर करावा लागतो. कारण काही आपण जेव्हा पॅटर्नला काढायचा प्रयत्न करणार किंवा काढणार आहोत तेव्हा रॅपिंग करतो, म्हणजे माउल्ट कॅव्हिटी वाढणार आहे, माउल्ट कॅव्हिटीचा साईज वाढणार आहे थोडासा. मग त्यामुळं पॅटर्नचा साईज थोडासा कमी साईजचा आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजेच ह्याला आपण निगेटिव्ह अलाउन्स म्हणतो. एवढ्या अलाउन्सला, शेक अलाउन्स किंवा रॅपिंग अलाउन्सला आपण निगेटिव्ह अलाउन्स कन्सिडर केला आहे, कारण ह्यामध्येच फक्त पॅटर्नचा साईज थोडासा आपण स्मॉलर घेतो आहोत. हे झालं अलाउन्सबद्दल. आता नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे पॅटर्न कलर कोडिंग. आपल्याला पॅटर्नच्या सरफेसला वेगवेगळे कलर द्यावे लागतात. ते कशासाठी, टू आयडेंटिफाय टाईप ऑफ मेटल टू बी कास्ट, कोणतं मेटल आपल्याला कास्टिंग करायचं आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी. त्याच्यानंतर पॅटर्नचे मेन पार्ट्स कोणते आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी. नंतर कोणते सरफेस पॅटर्नचे आपल्याला मशीनिंग करायचे आहेत आणि कोणते सरफेसेस पॅटर्नचे अनमशीनिंग म्हणजे फिनिशिंग करायचं नाही हे आयडेंटिफाय होण्यासाठी. त्याच्यानंतर कोर प्रिंट आणि लूज पीस आयडेंटिफाय होण्यासाठी. कोर प्रिंट म्हणजेच काय, पॅटर्नला आपण एक्स्ट्रा प्रोजेक्शन देतो. एक्स्ट्रा प्रोजेक्शन पॅटर्नला का देतो, की जेणेकरून त्या माउल्ड कॅव्हिटीमध्ये कोर ठेवण्यासाठी त्याने एक सीट फॉर्म करावं, ह्यासाठी पॅटर्नला एक्स्ट्रा प्रोजेक्शन, थोडंसं प्रोजेक्शन, थिन प्रोजेक्शन देतो, त्याला आपण म्हणतो कोर प्रिंट. आता कलर कोडिंग आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्याला पॅटर्नचे मेन पार्ट्स आयडेंटिफाय करण्यासाठी आपण कलर कोडिंग करतो. आता नेमकं वाईडली यूज कलर कोडिंग पॅटर्न कोणता आहे, जे सरफेसेस आपल्याला अनमशिनिंग करायचे किंवा ज्या सरफेसला आपल्याला मशिनिंग करायचं नाही, फिनिशिंग करायचं नाही, ते अनफिनिश ठेवायचे आहेत, ते पॅटर्नचे म्हणजे त्या पॅटर्नच्या सरफेसला आपण ब्लॅक कलर देतो. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की ह्या सरफेसला समजा काळा कलर दिला असेल तर ह्या सरफेसला मशिनिंग करायचं नाही. ओके. जे सरफेस फिनिशिंग करायचं आहे किंवा ज्या सरफेसवर मशिनिंग करायचं आहे त्या सरफेसला आपण रेड कलर देतो. रेड कलर दिला सरफेसला म्हणजे असं समजायचं की ह्या सरफेसला आपल्याला मशिनिंग करायचं आहे. नेक्स्ट लूज पीस जे आहेत, लूज पीस पॅटर्न पाहिला त्याच्यात लूज पीस वापरले होते, त्याचे जे सीट्स आहेत ते आपण रेड स्ट्रीप ऑन येलो बॅकग्राऊंड, पिवळ्या बॅकग्राऊंडवर लालसर अशा पट्ट्या दिल्या जातात. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की ते सीट्स फॉर लूज पीस आहेत. नेक्स्ट कोर प्रिंट. कोर प्रिंट आर पेंटेड बाय येलो कलर.
पिवळा कलर जर दिला तर ते कोर प्रिंटसाठी आहे. कोर प्रिंट मी सांगितलं पॅटर्नला थोडंसं प्रोजेक्शन देतो जेणेकरून कोर ठेवण्यासाठी त्यानं सीट फॉर्म करावं. तर कोर प्रिंट आर पेंटेड बाय येलो कलर. नेक्स्ट स्टॉप ऑफ जे आहेत ते स्टॉप ऑफ हे डायगोनल ब्लॅक स्ट्रीप ऑन येलो बॅकग्राऊंड. येलो बॅकग्राऊंडवर डायगोनल अशा काळ्या पट्ट्या आपण देतो, त्याला आपण स्टॉप ऑफसाठी ते मार्क केलेलं असतं. नेक्स्ट पार्टिंग सरफेसेस जे आहे ते पार्टिंग सरफेस स्कोप आणि ड्रॅग वरचा आणि खालचा ह्याच्यामध्ये जो पार्टिंग लाईन असेल पार्टिंग सरफेस असेल त्याला कोणताही कलर आपण देत नाही, नो कलर किंवा क्लिअर. तर हे जे 6 पॉईंट्स आहेत हे 6 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आज आपण इथंच थांबतो आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण माउल्डिंग हँड टूल्स आणि फ्लास्क पाहणार आहोत. तर आज आपण पॅटर्न म्हणजे काय, पॅटर्न्स मटेरियल कोणते, पॅटर्न्सचे टाईप्स कोणते, पॅटर्नचं कलर कोडिंग कोणतं, अलाउन्सेस पॅटर्नचे कोणते कोणते, हा पॅटर्नचा जो पॅटर्न मेकिंग सेक्शन आहे तो आज आपण संपलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपण माउल्डिंग सेक्शनकडे जाणार आहोत फाउंड्रीच्या. तर आज आपण इथंच थांबतो आहे.